नाटक नावाची एक जादुई विहीर, त्यातल्या सखोल तळासह तमाम विद्यार्थ्यांना खुली करून देणारे एक व्यासंगी शिक्षक म्हणजेच जयदेव हट्टंगडी। जयदेव सरांच्या निधनानंतरही त्यांचे हजारो विद्यार्थी त्यांच्या शास्त्रशुद्ध पाऊलवाटेवर चालतात। पढ़ना जरूरी है, पढ़ोगे तो आगे बढ़ोगे। त्यांची ही शिकवण उराशी बाळगत त्यांच्या एका विद्यार्थ्याने स्वतः जमवलेल्या थिएटरच्या हजारो पुस्तकांचं दालन नव्या पिढीपुढे खुलं केलं। उमंग सादर करीत आहे एक अनोखा जयदेव रंगसंवाद मंच। मिले न आई तरफ तरफ के, मिले न आई तरफ तरफ के, मिले न आई तरफ तरफ के। उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, कारण ह्याच्यामध्ये एक कथा घेऊन, कारण आपल्याकडे वेळेअभावी कथा नाहीतर कादंबरीचा एक एक चॅप्टर दररोज असं सुद्धा कधी होण्याची शक्यता आहे भविष्यकाळामध्ये, परंतु त्याचं वाचन आणि त्याच्यावर चर्चा असं समजा झालं तर मग कुठेतरी ही आवड निर्माण होईल की पुस्तकं घेऊन वाचण्याची जी आवड लोकांच्या मध्ये असली पाहिजे ती आता निर्माण होईल असं वाटतंय। जयदेव सरांचं वाचनावर खूप जोर होता, खूप जबरदस्त जोर असायचा की जब तक ते असं म्हणायचे की जब तक आप पढ़ोगे नहीं तब तक आप बढ़ोगे नहीं, आप पढ़ते ही नहीं हो तो आपको कैसे पता चलेगा की क्या है। आणि त्यांच्याकडनं हा वारसा माझ्याकडे आलेला आहे। म्हणजे जे तू आता बाहेर पुस्तकं वाचशील तर ती सगळी पुस्तकं मी खरेदी केलेली पुस्तकं आहेत। तर एक लोकांमध्ये एक रुची निर्माण करणे की बाबा आपण वाचलं पाहिजे। मग सुरुवात छोट्या छोट्या कथेपासून करूया, जे सरांची शिकवण आहे की छोट्या कथा वाचा, त्याच्यात खूप डेप्थ असतं। त्यामुळे असं आहे की लोकांपर्यंत, नवीन मुलांपर्यंत, नवीन लोकांपर्यंत एक वाचनाचं रस निर्माण व्हावे। ग्वालियर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका नीला भागवत यांच्या रवी अनुराग या कार्यक्रमाने या सोहळ्यात अनोखे रंग भरले। यातच रोहिणी हट्टंगडी यांनी एका कथेचं वाचन करत जयदेव रंगसंवाद मंचाच्या भावी प्रयत्नांची खऱ्या अर्थाने नांदी दिली। पति का दूसरा विवाह करना होगा। सोचा, स्त्रियां इसके लिए इतनी कातर क्यों होती है। ये काम तो कुछ भी कठिन नहीं। पति से जो प्यार करता है, सौत से प्यार करना उसके लिए ऐसा क्या असाध्य है। ये सोचकर उसकी छाती फूल उठी। पहले पहल जब प्रस्ताव निवारण ने सुना तो हंसकर उड़ा दिया। दूसरी और तीसरी बार भी उसकी अनसुनी कर दी। पति की यह असहमति और अनिच्छा देख हर सुंदरी की आस्था और प्रसन्नता जितनी ही बढ़ी उतनी ही उसकी प्रतिज्ञा दृढ़ होने लगी। या अभिनव उपक्रमाद्वारे थिएटरचा जनमानसातला संवाद अधिकाधिक प्रभावी होईल अशी आशा करूयात आणि वळूयात टी स्कूलकडे। टायमिंग, शब्दफेक, सूर, ताल अशा नाना आयुधांनी गेली कित्येक वर्ष आपल्या अभिनयाच्या खमंग रेसिपीने रसिकांना मदहोश करणारे नाट्य खवय्ये म्हणजेच प्रशांत दामले। दामले सरांचं हे थिएटर मॅजिक त्यांच्या टी स्कूल तर्फे अनेकांना शिकायला मिळते। त्यांची पहिली बॅच सज्ज झाली आहे आणि आता ऑडिशन्स आहेत दुसऱ्या बॅचसाठी।
पण कधी, कुठे, केव्हा जाणून घेऊयात प्रत्यक्ष दामले सरांकडून. मराठी नाटकात काम करायचं असेल तर मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे, ही अतिशय छोटी पण तरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे टी स्कूलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मराठी बोलायचं कसं, म्हणजे मराठी वाचायचं कसं, वाचलेलं पाठांतर कसं करायचं, पाठांतर करायचं उद्धृत कसं करायचं, ते आपल्या भाषेत परत सांगायचं कसं, बोलायचं कसं, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत या बेसिक गोष्टीपासून ह्या टी स्कूलला तयार होते. अभिनय हा फार पुढचा टप्पा आहे. आमचं सिलेक्शन म्हणजे ऑडिशन्स आपण ज्या म्हणतो त्या ऑडिशन्स 9 आणि 10 मेला आहेत. शारदा सभागृह जे SP कॉलेज जे आहे, SP कॉलेजच्या ग्राउंडच्या बरोबर मागच्या बाजूला इथे एक शिप्र मंडळीचं ऑफिस आहे, तिथेच आमचा हा हॉल आहे. तिथेच ऑडिशन्स आहेत 9 आणि 10 मेला. आणि पद्धतशीर ते ऑडिशन्स होतील, म्हणजे वाचन करून घेण्यात येईल, गाण्याचं कितपत अंग आहे, त्यानंतर डान्स कितपत येऊ शकतो, या तिन्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्लस हिंदी आणि इंग्लिशचं जुजबी काय वाचता येतं आहे ते. पण ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचं सिलेक्शन करण्यात येईल. सध्याच्या ऍक्टिंग ट्रेनिंग स्कूलच्या बाजारात चमचमत्या स्टारडमच्या पलीकडे अभिनयाची खरी शिकवण देणाऱ्या टी स्कूलला आपण शुभेच्छा देऊयात.